काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आसामला चाललंय आणि वर बुक केलंय एअरपोर्ट साठी. बघूया, माहिती नाही किती दिवसाची जर्नी आहे. बहुतेक लॉंग जर्नी होते, ऍटलिस्ट 15-20 दिवस तरी काही नाही गेलेत. जस्ट निघाले, अजून बेलापूर सोडले नाही, घराकडनं निघाले. टर्मिनल 1 नाव दाखवतं. गेल्या टायमाक तुमका केरळच्या ट्रिपला टर्मिनल 2 दाखवलेलं आहे. आता आज टर्मिनल 1. पाऊण तासात बरोबर एअरपोर्ट गाठलं. म्हणजे आता 1:45 वाजलेत आणि एअरपोर्टवर आहे. टर्मिनल 1 आहे. हा, माझ्या बरोबर सागर पण येणार आहे, पण तो डायरेक्ट माका आसामला जॉईन करणार आहे. तो MP वगैरे फिरत फिरत भुवनेश्वर करून वगैरे येईल. मुंबई एअरपोर्टवर गर्दी असते बघा, मागे तुमचं तिथं गर्दी आतमध्ये जाण्यासाठी. आता आतमध्ये जाणार, पहिलं चेकिंग करणार बाहेर. लाइटिंग काय केलेली आहे ती बघा. भारी आहे ना. डीजे यात्रा असल्याचा फायदे झाला. पटकन मी डीजे यात्राच्या इथून येले लवकर. सामान चेक करते. लाईन बघा, लाईन जवळजवळ आता 3:15 झाले. म्हणजे वाटतं मी 2:50 वर होते. 25 मिनिटं माझा ह्या होता म्हणून ठेवला. डीजे यात्रामुळं माझा तो टाइम थोडस कमी झाला. नाही तर अजून गर्दी मरणाची आहे बघा. मागे बघा, लाईन बघा. चाललंय आता चेकिंग असते. चेकिंग झाली नाही, चेकिंग होणार आतमध्ये जाऊच्या अगोदर. दाखवते बघा, आपलो गेट नंबर हा 13 आणि होया दिसता तुमका 9-20 या साईडला आहे बघा. दाखवते हे असं एअरपोर्ट. इकडून आता आतमध्ये इकडे मी जाणार. सगळं आता हे चेक होणार. काही मोबाईल शूटिंग बिटिंग काय नसता. मेटलचे जेवढे वस्तू होते सगळे काढून, सगळा लॅपटॉप, चार्जर तुमचं सगळं दाखवून, हे दाखवायचं लागतं. स्कॅन करूच लागतं बारकोड. आणि इकडे हा असा, ह्या इकडे आता चेकिंग. ट्रे बघा ठेवलेले असते. ट्रे, त्याच्यात एक ट्रे घेईन मी आणि ह्या ट्रे मध्ये सगळं सामान काढायचं लागतं. चला काढते. सामान आहे बघा, काढून ठेवले सगळं. काय माहिती जॅकेट याच्यावर ठेवून देतच, माहिती नाही. बघूया, काढून असं ठेवलंय. तरी जाऊन तिकडे रेडिएशन मध्ये चेक होणार आणि तिकडे मग त्या बाजूक जाऊन माझ्यावर रेडिएशन होणार, म्हणजे एक्सरे होणार आणि मग हे होणार. मग आता सामान मिळणार नंतर.
ते जाऊन ठेवते ते मोबाईल शूटिंग माका अलाव नाही. सामान मिळत तेव्हा भेटे. 3:42 झाले, मोकळ झाले. चेकिंग बिकिंग सगळं करून झाला. वेटिंग एरियात बसले. मगाडा 4:30 वाजल्यापासून चालू करते. छोटा लॉन्च वगैरे याचा छोटा बऱ्याच, म्हणजे तो मोठा वाला टर्मिनल 2 आहे ना, तेवढं तरी या याच्यापेक्षा भयानक आहे. तो कायच नाही. बाहेरून जरा डेकोरेट भारी वाटला, जागा तेवढी शेक नाही. तो लय मोठा टर्मिनल 2. 5:30चा या टेक ऑफ हा. आणि गुवाहाटी जवळजवळ 8:30ला काहीतरी पोहोचणार आहे. 4:30 वाजलेत आणि बोर्डिंग चालू केली. गर्दी दाखवते बघा. अशी गर्दी फक्त तुमका ना इंडिया 2च एअरपोर्टवर बघ मिळत. एक तर दिल्ली आणि दुसरी म्हणजे मुंबई. बघा तुमचं दाखवते पाठ. बस इलिया ही घेऊन जाणार डायरेक्ट प्लेनच्या ते. हा प्लेन हा घेऊन जाणार गुवाहाटी.
बरोबर 8:30 लँडिंग किया है विमान. वाट बघतो. गुवाहाटी एअरपोर्ट. पहिली बॅग घेऊच्या. सामान आपलं येतं काय लागतो आपलं सामान. बॅग दिलेली आहे. ते कडसून येतं बघा. सो इकडनं फिरायचं येत आपली. एअरपोर्ट तर चांगला आहे मस्त. तुम्ही याच्यात येते ना चांगला आहे. बॅग बी घेतलंय आणि बाहेरच्या दिशेने रवाना झालेलो आहे. तर कॅब बघणार आणि मग हॉटेल. 2000 व्यवस्थित आवडला. मस्त आहे. हिस्ट्री बघा छान आहे. एक नंबर. पुढे जायचं नाही तर चेकही ना मग परत पाठी जाऊ काय वर बुक केलंय तर तुमका दाखवते. तसं गुवाहाटी अशा पद्धतीने पोचलंय. बोर्ड आहे असं लावलेलं असतं प्रत्येक एअरपोर्टला असतं. असे मोठमोठे असतात. हॉटेल पर्यंत रिक्षा केलंय. रिक्षा नाही बुक केलंय. आल्या त्यांनी नको त्याच हॉटेलमध्ये आणून सोडलंय मला. तो म्हणता ह्या ना तिकडे एक रोड क्रॉस करून हॉटेल का काय सांगणार. आणि एवढं लांब पण नाही. एवढं घेतलं ना 300 रुपये घेतले. मग चलत दिला असतंय मी. एवढा जवळ आहे मला. हाणून हाणून सोडल्यानंतर आपण चुकीच्या हॉटेलवर सोडलं. काय बोलायचं. त्याच्यासाठी ना राग येतो. म्हणून ना ते उबरवाल्याने हे परवडतात. लोक काय म्हणतात काय नेमका देत नाही चान्स. उबरवाल्याने आपल्याला ना बुक केलेली परवडतं. कसं म्हणतात टाइम व्यवस्थित जागेवर नेऊन सोडतात आणि फेअर पण बऱ्यापैकी चांगला असतो. चला आता बघूया. हॉटेलला पोचले. हॉटेल घेतले. हॉटेल दाखवते. फिरवलं तिने उगाच काहीतरी घेऊन गेलो. म्हणजे हा त्यांचाच हॉटेल हा पण त्या बाजूक घेऊन गेलो. रस्त्याच्या या बाजूक यांचा म्हणजे आम्ही बुक केलेलं इथं हॉटेल. बघा लय भारी असं नाही हा. ठीक आहे. आमका काय एक दिवसच राहायचा. प्लॅन करणार कसं काय जायचा खय जायचा. कपाट हे नॉर्मल असंच असतं सगळं. टॉयलेट बाथरूम असं रूम थोडक्यात लय भारी असं काय नाही. साधो हा. अरे चावी बघला 7 मिनिट ठेवले नाही इथले. इकडे ह्या टीव्ही हा. चला अशा पद्धतीत गुवाहाटी घेऊन पोहोचलोय आसाम मध्ये. आणि आता फ्रेश होणार जरा. आंघोळ बिंघोळ करून नाश्ता विष्टा करणार आणि सागरची वाट बघणार. तोपर्यंत माझा काम हा तो थोडा बहुत करून घेणार. व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आसामचे व्हिडिओ आवर्जून बघा सगळे.